या ठिकाणी प्रार्थना केली. भगवान संत संगती, संत संगती, संतांची संगती द्या. भगवान म्हणजे येणे काय तुम्ही आणि कुणाची संगती करा ना. आता एवढे सगळे संत आहेत तुला माझ्या संगतीला लागायचं उद्यापासून काय बिघडले नाही. महाराज म्हणजे नाही अजिबात नाही. मग कशी पाहिजे? अखंड दया तुझी प्रीती मज देवयाची संगती मग मी कमळापती तुझवा नाही कंटाळा म्हणून राहीन संत ज्याला म्हणतात तेच संत तेच संत. हा ज्यांचा हेत विठ्ठल अखंड दया तुझी प्रीती आणि अखंड ज्यांचं तुझ्यावरती प्रेम आहे आशेची संगती दे. बाकीचे उपयोग नाही. बाकीच्याची दिली तर नुसताच चपात्याचा उराळा काही आमच्या लोकांचं काही खरं नाही. महाराज लागलं तरी तुमचं वाच अशा संतांची संगती द्या अशी प्रार्थना. महाराज म्हणजे फळाची संगती. फळ म्हणजे एकदम दुष्ट अशा प्रकारचं त्याची संगती केली. माणूस कोणाची संगती करतो हे कळले. आता आजकाल लोक किती घेऊन काढते चांगल्या मान आम्हाला पायी पायी जावं लागते कीर्तन. कुत्र्याला 4 चाकी गाडी त्याचं नाव काय मला येत नाही. आतमध्ये बसायला गाडी खायला बिस्किट त्या दुधात म्हणून कुणाला कुत्र्याला कुत्र्याला हो विठ्ठल लोक कुत्र्याला कुत्र्याला हो विठ्ठल लोक किती तुम्ही कुत्र्याला किती घाला ते कोण टाकल्याशिवाय राहणार नाही. काय काय एक जणाने महाराज इकडे बघायचं आपलं काय माकड पाळलं इतकं माकड संत प्रेम आहे. हे लोक जसं शिकवत तशी वागतात पण ते माकडाचा खेळ अजून सुद्धा येतो. त्याला काय म्हणतात माकड तुम्हाला माहित नाही का? आपल्या जुन्या काळात होतं ते मदारी माकड पाळायचं. इतकं दोघांचं प्रेम एकमेकाबरोबर जेवायचं एकमेकांवर राहिलं. ते मला कुठे निघाली हेच निघायचं. एकदा प्रवासाला निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते चैत्राचा महिना आणि दुपारच्या पहाऱ्यामध्ये खूप कडक ऊन पडलेलं होतं. याला वाटलं थोडा विश्रांती घ्यावी झाडाखाली. सावलीच्या झाडाखाली झोपलं. त्याला म्हणलं राखण्याचं काम झालं कुणाला येऊन येऊन आता येऊन चालून मागतो. याला घोड्याची सुरुवात घोड्याची सुरुवात केली का मासे येऊन बसायचा नाकावर. जवळ माकड म्हटलं असं करायचं. माशाची आतली जाते असं केलं की कोण येऊन बसत असं केलं की कोण येऊन बसत. पुन्हा घोळकाची घोळका पुन्हा येणे म्हणायचं पुन्हा घोळ नाही तुम्हाला दाखवू का सापडा मला एकीला ठेवणार नाही जेवण यांनी एवढा दगड उचलला झाडावर गेली. झोपलं होतं का त्या झाडावर गेलो मला एका दाटात एक सुद्धा ठेवणार नाही आणि तिलावरून दगड खाली टाकून कुठे याच्या नाकाला मासे मेल्या काय झालं अरे माशाचा उडून गेला पण याचं नाक कुठे जागाच राहिली नाही ओळखायला. फळाची संगती उपयोगाची नाही. बरोबर महाराज अजून म्हणजे चोराच्या संगतीला होतो
एसटीत बसतो